पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई। नारायणगाव जवळील अष्टविनायक रोडवरील वळणवाडी येथे एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त छापा टाकून 18 ग्रेड गॅम्बलरवर कारवाई केली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 26,64,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असली माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी झंझावात न्यूजला दिली। नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह यांच्याकडील परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने यांचे नेतृत्वाखालील पथक व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक यांनी संयुक्त कारवाई करून दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी 8:15च्या सुमारास वळणवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील जगदीश फुलसुंदर राहणार वारुवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या बंद घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत जुगार खेळत असताना अजय रामदास सांडभोर वय 32 राहणार पराळवाडी तालुका खेड जिल्हा पुणे, अक्षय रमेश तलवार वय 26 पेटाळी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे, दिनेश पोपट गुंजाळ वय 42 राहणार आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे, सुनील भीमाजी गोपने वय 38 राहणार आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे, मीनानाथ शशिकांत घाडगे वय 43 राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, दीपक रंगलाल राठोड वय 41 राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, सचिन भीमाजी गोपने वय 36 राहणार आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे, सोमनाथ सुदाम भुजबळ वय 36 राहणार पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, अनवर इब्राहिम शेख वय 35 राहणार कैलासनगर इवरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे, अनिकेत जगदीश नाईकवाडे वय 30 राहणार शिरोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे, अविनाश दादाभाऊ पाचपुते वय 45 राहणार वडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे, पांडुरंग हनुमंत गायकवाड वय 59 राहणार कल्याण, विजय सुभाष शिंदे वय 45 राहणार धुळे, गणेश किशोर कांबळे वय 49 राहणार मुंबई, अजय शांताराम जाधव वय 30 राहणार नगदवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, नारायण तुकाराम राठोड वय 40 राहणार पुणे या 16 ग्रेड गॅम्बलर जुगार खेळताना मिळून आले। पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींच्या अंगझडतीमध्ये रोख 19,000 रुपये जप्त करण्यात आले असून घटनास्थळी आरोपींचे 26,45,000 रुपये किमतीची 4 चारचाकी वाहने, 1 ऑटो रिक्षा, 12 दुचाकी वाहने गुन्हे कामी जप्त करण्यात आले आहेत। सदर कारवाईत एकूण 26,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4(5) अन्वये नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार MD भुसावरे व त्यांचे सहकारी करीत आहेत। सदरची ग्रेड कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने यांचे सूचनेनुसार नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद केंद्रे, सत्यम केळकर, तिलेश जाधव, आनंदा चौगुले, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथील पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब कारंडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश आनंदा कोल्हेकर, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी माळते, लक्ष्मीकांत कुमार पांढरे, गौरव रावसाहेब गुंजेगावकर, रोहित प्रकाश शिरगावकर
यांनी केली आहे.